नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बुलेटिनमधली पहिलीच बातमी आहे महाविकास आघाडीच्या संदर्भातली. महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षाने शरद पवारांवर पहिल्यांदाच निशाणा साधलाय. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाहीतर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केलाय अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी शरद पवारांवर केली आहे. शरद पवारांनी शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमाला जायलाच नको होतं असंही राऊत म्हणालेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काल शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावरूनच राऊतांनी पवारांवर तोफ डागली आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे. शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला. अशांना आपण सन्मानित करता. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब. तर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आणि याच सत्कारावर आता संजय राऊतांनी टीकास्त्र डागलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. शशिकांतजी, शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर राऊतांनी जळजळीत टीका केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केला असं त्यांनी म्हटलंय. त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? त्यांना अँगल देऊ नये. शरद पवार हे व्यक्तिमत्व जे आहे ते राजकारणाच्या पलीकडचं आहे. पवार साहेबांनी नेहमी साहित्यिक असतील, शेवटी मराठी साहित्य संमेलनाला जो एक काय उंची किंवा जी सहकार्य करून देण्याचा प्रयत्न हे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांनी केलेला आहे आणि तशाच पद्धतीने प्रत्येकाच्या विषयामध्ये पवार साहेब आग्रही असतात. आता तसं जर असेल तर आता मला सांगा, तुम्ही प्रत्येकाला गेला तर मग तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला जाता, तुम्ही बाकीच्या यांचे सत्कार करतात, त्यांना भेटले, हे केलं, असं प्रत्येकाने अँगलने बघणं चुकीचं आहे. त्यामुळे काय होतं, समज गैरसमज होतात विनाकारण. त्याला त्या याच्यावर आणि व्यासपीठावर जर तुम्हाला प्रमुख पाहुणे तुमच्या हस्ते सत्कार करायला बोलवल्यानंतर तुम्ही असं म्हणणार का? तरी तुम्ही त्या पवार साहेबांच्या मुद्द्यातले दोन अर्थ संजय राऊतांनी ऐकलेले दिसत नाही. त्यांनी परत एकदा ती बघावं. त्यावेळेला त्यांनी ठाण्याच्या सावळाराम पाटलांचं उदाहरण दिलं होतं, अजून एक दोन ठिकाणची उदाहरणं दिली होती. ते ऐकले की त्यांना बरं सर्व पवार साहेबांचा मुस्तफीपणा कळेल. आता त्यांना एकच अँगल बघायचं असेल तर ते दुर्दैव आहे. मला वाटतं की पवार साहेबांच्या बद्दल आणि अशा पद्धतीने चर्चा करणं निरर्थक आहे असं मला वाटतं. जी, धन्यवाद शशिकांतजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर राऊतांनी शरद पवारांवर जळजळीत टीका केली आहे. शरद पवारांची भूमिका मान्य नसेल तर ठाकरेंनी मवियातून बाहेर पडावं अशी ही टीका समोर येते, असं आव्हानही समोर येत आहे. शरद पवारांची भूमिका मान्य नसेल तर ठाकरेंनी मवियातून बाहेर पडावं असं थेट आव्हान मंत्री शंभूराज देसाईंनी दिलंय. पत्राचाळ घोटाळ्यासाठी कोणी जेलमध्ये गेलं नव्हतं असा टोलाही देसाईंनी राऊतांना लगावलाय. संजय राऊत हे आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत. तुमच्या आधी आले ना म्हणा, संजय राऊतांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. संजय राऊत शिवसेनेत कधी आले आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शाखा प्रमुख कधी होते? कोण शिवसेनेत सिनियर आहे? कोणी शिवसेनेसाठी कष्टा खाल्ल्यात? कोणी शिवसेनेसाठी जेल भोगले? पत्राचाळीच्या घोटाळ्यासाठी जेल भोगणारे नाहीत कुणी. हे संजय राऊतांनी जेल भोगलं कशासाठी भोगलं? कुठलं पुण्यकर्म केलं होतं? आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेली भूमिका जर संजय राऊतांना मान्य नसेल तर विचारा राऊतांना, महाविकास आघाडीतनं उभाटा बाहेर पडतंय का? विचारा ना. म्हणा, तुम्हाला नुसतं बोलण्यापेक्षा, बोलून तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा तुम्हाला नाही ना भूमिका पटत, महाविकास आघाडीचे मुख्य नेते आहेत ना आदरणीय पवारसाहेब, पडा तिथनं बाहेर. काय उभाटाची अवस्था होती महाराष्ट्रात बघा म्हणावं. तर मवियात एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षाने शरद पवारांवर पहिल्यांदाच निशाणा साधलाय.
शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणारे अमित शहांचा सत्कार केला अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी केली आहे. तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मंत्री भरत गोगावले. तर भरतजी, काय सांगाल की संजय राऊतांची अशी जळजळीत प्रतिक्रिया समोर येते, यावर तुमची काय भूमिका आहे? संजय राऊतच्या पोटामध्ये लय दुखायला लागलं, कारण त्याला ते शिंदे साहेबांनी केलेली चांगल्या कामाचा जर पुरस्कार दिला असेल तर ह्याला एवढं ॲलर्जिक का हे आम्हाला आता कळलं की एवढी बदमाशगिरी मला वाटत नाही कोणाकडे असेल ते. आणि त्यांनी सरळ असं स्वीकारायला पाहिजेत काही गोष्टी. आता त्याला मला असं वाटतंय की त्याने आता उद्धव साहेबांचा पक्ष संपत आणलेलाच आहे आणि त्याच्यामुळे ही शेवटची वळवळ त्यांची चालेल. काही पॉईंट दिसतोय तर लगेच त्याचे स्टेप चालू होते आणि म्हणून करता आम्ही त्याचा धिक्कार करतो, निश्चित करतो की अशा माणसाला किती वेळ दिवसभर पाहावं. आणि तुम्ही पण चॅनलवाले त्याला दिवसभर दुसरं काही ते दाखवतोय सकाळपासून. आम्ही उठलो तुला एखादं काहीतरी चांगलं न्यूज येईल तर ह्याचंच तोंड दिसलं तिथं. जी जी, धन्यवाद भरतजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पाहतोय की संजय राऊतांच्या जळजळीत अशा टीकेवर आता शिंदे गटाकडून सुद्धा प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत आणि शरद पवारांवरच ठाकरे नाराज झालेले आहेत. त्यामुळे मवियात धुसफूस आहे का याचाही सवाल उपस्थित होतोय. तर याच संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी. ते काय म्हणालेत त्यांची प्रतिक्रिया पाहूयात. अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का? शेवटी पवार साहेबांनी 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे. ते या देशाचे मोठे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता. आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो. आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले. संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असू शकत नाही. तर देशभरातील तसंच राज्यभरातील इतरही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदीविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. मूर्ती विसर्जन वादाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटलेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गणेश मूर्ती विसर्जनात अधिकाऱ्यांच्या आडकाठीवर अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते. देशातील कुठल्याही निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जातो. अशातच ईव्हीएमच्या पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आहे. ईव्हीएम मधून कोणताही डेटा हटवू नका किंवा रिलोड करू नका असं स्पष्ट आदेश दिले गेले आहेत. पनवेल एक्झिट 6 महिन्यांसाठी बंद राहणार आहे. कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात आलंय. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पनवेल एक्झिट बंद ठेवण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 2640 नवीन बस दाखल होणार आहेत. यातील 300 बसेस दाखल झाल्या आहेत. याशिवाय आणखी 2500 बस विकत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान एसटीची 10,000 वाहने भंगारात निघण्याच्या मार्गावर आहेत. पुणे मेट्रोतर्फे प्रवाशांना सशुल्क ई बाईक सेवा दिली जाणार आहे. सध्या प्राथमिक स्तरावर मेट्रोने 10 स्थानकांची निवड केली आहे. 1.5 ते 2 महिन्यात या योजनेची अंमलबजावणी होईल अशी माहिती मिळतेय. स्विच ई राईड या ब्रँडच्या नावाने 50 ई बाईक मार्फत ही सेवा दिली जाणार आहे. नवी मुंबईतील उरण परिसरातून पोलिसांनी 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. कुठल्याही वैध कागदपत्राशिवाय हे 7ही जण भारतात घुसखोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत होते. लातूरमध्ये जिल्हा परिषदेकडून 2 बोगस शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने त्यांना तब्बल 19 लाखांचा दंड ठोठावलाय. शाळा बंद करण्याचे त्या अनधिकृतपणे सुरू आहेत. त्यामुळे
या बोगस शैक्षणिक संस्थांना कुणाचा वरदहस्त आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. देशभरातील तब्बल 12,58,136 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात महाराष्ट्रातील विशाद जैन या विद्यार्थ्याला 100 NTA स्कोर मिळालाय. सर आज संजय राऊत यांनी चला स्टार्ट. अमोल सर आज संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी हे सांगितलं आहे की शरद पवार यांनी हा सन्मान करू नये, केलं नव्हतं हे ते बरं झालं असतं. त्यांनी असं म्हटलंय, तुम्ही ऐकलंय आणि तुम्ही सरळ प्रतिक्रिया द्या आम्हाला. यामध्ये मला असं वाटतं की उलट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचं एक उत्तम उदाहरण हे महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे की 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे आणि या संमेलनाचे आदरणीय पवारसाहेब हे स्वागताध्यक्ष आहेत आणि या संमेलनांतर्गत जे कार्यक्रम होतात त्यामध्ये हा कार्यक्रम होता आणि त्यानुसार आदरणीय पवारसाहेबांनी स्वागताध्यक्ष या नात्यानं या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं होतं आणि पवारसाहेबांनी एक स्टेट्समनशिपचं उदाहरण घालून दिलेलं आहे. महाराष्ट्राला जी सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभलेली आहे त्याचाच हे द्योतक आहे असं मला वाटतं. डॉक्टर पण ते मुद्दा यातला हा आहे, यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आहे. ज्या एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली त्या एकनाथ शिंदेंना पुरस्कार देणं हे पटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्या आयोजकांनी ही ठरवलेली गोष्ट आहे आणि त्यामुळे कुणाला पुरस्कार द्यायचा कुणाला द्यायचा नाही हे आयोजकांचं महत्त्वाची एक गोष्ट आहे. दुसरी बाब अशी होते की मी जसं म्हणालो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा महाराष्ट्राला घालून दिली आहे म्हणजे निवडणुकीमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधला वाद हा आपण बघितला होता. परंतु त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेले ना. ही राजकीय संस्कृती आहे, ही राजकीय सुसंस्कृतता आहे आणि याच राजकीय सुसंस्कृततेनुसार मला वाटतं की कला, क्रीडा, साहित्य या गोष्टींमध्ये राजकारण आणू नये, त्याकडे राजकारणाच्या दृष्टीने बघण्याची आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीने दिल्लीतलं हे साहित्य संमेलन जे आहे. तर शरद पवार गटाचे अमोल कोल्हे बोलत होते. त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. तर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. लातूर बोगस शाळेवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची मोठी कारवाई झाली आहे. तब्बल 19 लाखाचा दंड लावून शाळा बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तरीही 1 वर्षापासून विनामान्यतेची शाळा सुरूच आहे. खासगी इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत जवळपास 350 विद्यार्थ्यांचं अनधिकृतपणे दाखल करून घेतलंय. पुण्यात जीबीएसच्या 5 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आता एकूण रुग्णांची संख्या 197 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर 50 रुग्ण आयसीयू मध्ये असून 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर आतापर्यंत 7 रुग्णांचा मृत्यू झालाय. खारघरमधील खाडी किनाऱ्यावर सोनेरी कोल्ह्यांचा वावर पुन्हा एकदा समोर आलाय. खारघरमधील वास्तुविहार सोसायटीच्या मागील बाजूस खाडी किनारी 2 सोनेरी कोल्हे शिकार केलेले डुक्कर खाताना दिसून आले. पक्षी आणि प्राणीमित्र तरंग सरीन यांनी सोनेरी कोल्ह्यांचा फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपलाय. शेअर बाजारात सलग 6व्या दिवशी घसरण दिसून येते. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक लाल रंगात दिसत आहेत. सेन्सेक्समध्ये 500 पेक्षा जास्त तर निफ्टीमध्ये 150 पेक्षा जास्त अंकांची घसरण पाहायला मिळते. मुंबईच्या हवामानात बदल झालाय. पुढचे 1 ते 2 दिवस मुंबईत थंडी जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना रात्री आणि पहाटे गारवा अनुभवायला मिळतोय तर सकाळी उकाडा जाणवतोय. पुढचे 1 ते 2 दिवस मुंबईत असंच हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकणार नाहीये. बीसीसीआयने त्याच्या जागी हर्षित राणाला संधी दिली आहे तर दुसरीकडे युवा बॅट्समन यशस्वी जयस्वालला सुद्धा 15 खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालेलं नाहीये.
देशातील 2.5 कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल ॲग्रिकल्चर मिशनमध्ये शेतकरी ओळखपत्र तयार झालंय. या संदर्भातली माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत दिली आहे. यवतमाळच्या सावरगावात गेल्या 3 वर्षांपासून पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहे. प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले. सरपंचांच्या कपड्यावर बेईमान लिहून दोरीने बांधून पुसत उपविभागीय कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आलाय. क्रीडा संकुल घोटाळ्यातील आरोपी हर्षने 16 लाखांचा हिरेजडित विदेशी चष्मा विकत घेतला होता. हर्षकुमार क्षीरसागरने खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू असून 5 चष्म्यांपैकी विदेशात दुरुस्तीसाठी पाठवलेला 16 लाख रुपयांचा हिरेजडित चष्मा पोलिसांनी जप्त केलाय. यवतमाळमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर शेत जमिनीचं विक्रीपत्र तयार करण्यात आलं होतं. तसंच तोतयाला उभं करून 8 हेक्टर शेतीची परस्पर खरेदीही करण्यात आली होती. या प्रकरणी दुय्यम निबंधकांसह 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय. मावळच्या आडले गावातील महावितरणाच्या डीपीमधील तांब्याची तारं आणि ऑइलची चोरी करण्यात आली आहे. एकूण 55,000चा ऐवज चोरट्याने चोरून पोबारा केलाय. त्यामुळे शेताला पाणी कसं द्यायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. तसंच या प्रकरणी अधिकचा तपास शिरगाव पोलीस करतायत. अमरावतीमध्ये वलगाव दर्यापूर महामार्गावर ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अपघातात ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. त्यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय. तसंच ट्रॅक्टर चालक पसार झाला असून पोलीस अधिक तपास करतायत. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेतन दिलं नाहीये. या गंभीर घटनेची दखल मुंबई हायकोर्टानं घेतली आहे. जोपर्यंत शिक्षकांचा पगार देण्यात येणार नाही तोपर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पगार रोखण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.